नमस्कार. आज आपण ब्रेक सिस्टीम मधला दुसरा जो प्रकार आहे हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम या विषयावर बोलणार आहोत. तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचा उपयोग जो आहे इसवी सन 1921 साली करण्यात आला आणि ही सिस्टीम 1927 साली प्रसिद्धीस पावली. तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमची विशेषता अशी आहे की ब्रेक शू, लिंकेज, रॉड, जॉईंट नसल्याने ही सिस्टीम जी आहे ती साधी आणि सरळ आहे. या सिस्टीमकडून चारही चाकांना समान ब्रेकिंग प्रभाव पडतो. ब्रेकिंगसाठी ड्रायव्हरला कमीत कमी ताकद लावावी लागते. या सिस्टीममध्ये घर्षण घडवून आणणाऱ्या पार्ट्सची संख्या कमी असते आणि ही जी सिस्टीम आहे पुढील चाकांवर जास्त ब्रेकिंग इफेक्ट पडतो व मागील चाकांवर कमी ब्रेकिंग इफेक्ट निर्माण करता येतो. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व व्हेकलवर उपयोगात आणलेली आहे. ब्रेक ड्रम व ब्रेक शू यांच्या घर्षणामुळे कायनेटिक एनर्जीचे हीट एनर्जीत रूपांतर होते. हे ब्रेकिंगचे मुख्यत्व आहे आणि ब्रेकचे मुख्य उद्देश म्हणजे गाडी योग्य ठिकाणी थांबविण्यासाठी, गाडीची गती कमी करण्यासाठी, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी, अपघात टाळण्यासाठी हे मुख्य उद्देश ब्रेकचे आहेत. त्याच्यानंतर हायड्रोलिक ब्रेक हा जो आहे पास्कल लॉ व ब्रह्माच्या तत्वावर कार्य करतो. पास्कल लॉचं म्हणणं असं आहे की द्रव पदार्थ दाबला जाऊ शकत नाही किंवा लिक्विड कॉम्प्रेस होत नाही. लिक्विडमार्फत गती ट्रान्समिट होऊ शकते. द्रव पदार्थावर पडलेलं प्रेशर जे आहे सर्व दिशेने सारखं असते. द्रव पदार्थ दाबला असता तो सर्व बाजूने एकाच प्रेशरने बाहेर पडतो. या तत्वावर जी आहे हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमची रचना केलेली आहे. त्याच्यानंतर ब्रेक ड्रम सिस्टीममध्ये जे पार्ट्स आहेत, मुख्य पार्ट्स, ती पार्ट्स म्हणजे ब्रेक ड्रम, ब्रेक पॅडल, पुश रॉड, मास्टर सिलेंडर, हाय प्रेशर पाईपलाईन, व्हील सिलेंडर, ब्रेकिंग मेकॅनिझम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे ऑपरेशन. तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे ऑपरेशन अशा पद्धतीने केले जाते. ज्यावेळेस ब्रेक पॅडल प्रेस केला जातो म्हणजे ड्रायव्हर जेव्हा ब्रेक पॅडलवर दबाव देतो तेव्हा मास्टर सिलेंडरमधील जे ऑइल आहे ते दाबला जाते. त्यामुळे दाबयुक्त ऑइल व्हील सिलेंडरला पुरविले जाते. व्हील सिलेंडर पिस्टन हा ब्रेक शूला ब्रेक ड्रमच्या बाजूस ढकलले जातात आणि ब्रेक शू, लाइनिंग व ब्रेक ड्रम यामध्ये जो फ्रिक्शन तयार होतो आणि ब्रेक ड्रम फिरण्यास थांबतो किंवा ब्रेक ड्रमला स्थिरता येते. जेव्हा ब्रेक रिलीज केला जातो तेव्हा ब्रेक पॅडल रिटर्न स्प्रिंगच्या ओरिजिनल पोझिशनला येतो आणि रिट्रॅक्टिंग स्प्रिंगच्या मदतीने ब्रेक शू त्याच्या मूळ स्थितीत येतात. तेव्हा व्हील सिलेंडरमधील पिस्टन आतील बाजूस ढकलतो आणि मास्टर सिलेंडरकडे फ्लुइड प्रेशरने पाठविले जाते. ब्रेकिंगसाठी ड्रायव्हरला कमीत कमी ताकद लावावी लागते. तर हे जे आहे हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे ऑपरेशन आहे. अशा पद्धतीने हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम ऑपरेट होते. धन्यवाद.